नमस्कार. जनगणना 2027 घरनोंदणी आणि घराची गणना ऑफलाईन डेटा संकलन अर्ज वॉर्ड/गावाचे नाव, ब्लॉक क्रमांक, प्रगणकाचे नाव, भवन क्रमांक, एकूण जनगणना घरे आणि दिनांक. यामध्ये प्रगणकासाठी विहित प्रश्न व पर्याय आणि समोर प्रतिसाद. पहिला प्रश्न, लाईन नंबर जो ॲपद्वारे तयार होईल. त्यानंतर इमारत क्रमांक, स्थानिक संस्था किंवा नगरपालिका यांनी दिलेला जो नंबर असेल तो या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर जनगणना घर क्रमांक जो ॲपद्वारे जनरेट होईल. पुढचा आहे मजल्याचे मुख्य साहित्य. यामध्ये माती 1, लाकूड 2, वीट 3, दगड 4, सिमेंट 5, टाईल्स 6. यापैकी योग्य तो संकेतांक या ठिकाणी लिहा. यानंतर भिंतीचे मुख्य साहित्य, गवत 1, कच्चे 3, दगड 6, वीट 8, कॉन्क्रीट 9. या पद्धतीने या ठिकाणी संकेतांक भरायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे छताचे मुख्य साहित्य. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे घराचा वापर. राहण्यासाठी 1, दुकानासाठी 3, शाळा 4, रिकामे असेल तर 0 लिहा. घराची स्थिती चांगली 1, राहण्यायोग्य 2 आणि मोडकळीस आले असेल तर 3 लिहा. कुटुंबाची संख्या ॲटो जनरेटेड होईल. कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या या ठिकाणी लिहायची आहे. कुटुंब प्रमुखाचे नाव, कुटुंब प्रमुखाचे लिंग, पुरुषासाठी 1, महिलासाठी 2 आणि ट्रान्सजेंडरसाठी 3 असेल. त्यानंतर कुटुंब प्रमुखाची श्रेणी म्हणजे या ठिकाणी जात SC 1, ST 2 आणि इतर 3. घराची मालकी स्वतःचे 1, भाड्याचे 2 किंवा 3. उपलब्ध खोल्यांची संख्या, विवाहित जोडप्यांची संख्या, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत. यानंतर स्रोताचे अंतर परिसरात असेल तर 1, जवळ असेल तर 2, दूर असेल तर 3. प्रकाशाचे साधन, वीज 1, सौर ऊर्जा 3 आणि इतर 5. शौचालयाची उपलब्धता 1, वैयक्तिक असेल तर 1 लिहा, उघड्यावर असेल 4. शौचालयाचा प्रकार सीवर 1, सेप्टिक 2, खड्डा असेल तर 4. सांडपाणी निचरा बंद 1, उघडे गटारे 2. अंघोळीची सुविधा हो असेल तर 1, नाही असेल तर 3. स्वयंपाकघर व गॅस 1, आत असेल तर 1, बाहेर असेल तर 5. स्वयंपाकाचे मुख्य इंधन गॅस 6, लाकूड 1. 26 नंबर, रेडिओ ट्रान्झिस्टर हो 1, 2, नाही 4. टेलिव्हिजन डिश 1, केबल 3, नाही 5. इंटरनेट सुविधा मोबाईल 2, नाही 4. लॅपटॉप संगणकाची उपलब्धता. त्यानंतर 30 टेलिफोन मोबाईल नंबर. त्यानंतर 31 सायकल, स्कूटर, मोटरसायकल आहे का. त्यानंतर 32 कार, जीप, व्हॅन आहे का. त्यानंतर मुख्य अन्नधान्य कोणते वापरतात ते लिहायचं आहे. आणि शेवटी आपला मोबाईल नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. अशा प्रकारे आपणाला ऑफलाईन डेटा संकलन करता येईल. धन्यवाद.